तर हे पहा मैत्रिणींनो, हे ब्लाउज आपण शिवून रेडी केलेला आहे। आता ह्या ब्लाउजची कटिंगचा पहिला भाग आपण ऑलरेडी चॅनलवर दाखवला आहे, त्यामुळे जास्त न बोलता आपण डायरेक्ट ब्लाउज शिवायला चालू करूया। तर अशा प्रकारे ब्लाउजचा जो पिसाचा सवासा भाग आहे वरच्या साईडला ठेवून आपल्याला गळ्याला अगोदर शिवून घ्यायचा आहे। त्याच्यावर अस्तर ठेवून व्यवस्थित जसा भी आपला आकार असेल तशा प्रकारे नंतर खालच्या साईडला ही टिप मारून घ्यायची। मी ह्या ब्लाउजला पलटी मारणार आहे, तुम्हाला कंबरपट्टी लावायची असेल तर कंबरपट्टी ही लावू शकता। नंतर गळ्याला छोटे छोटे कट्स द्यायचे, त्याने काय होतं गळ्याला खूप सुंदर आकार येतो। आणि नंतर मग अशा प्रकारे पलटी टाकायची, एका बाजूने आतमध्ये टाकून बाहेर घ्यायचं काढून आणि त्याच्यावर आपल्याला दाबटीप टाकायची आहे। दाबटीप टाकल्यानंतर ब्लाउजला खूप सुंदर लुक येतो आणि जे आपला शिल्लक राहिलेला ब्लाउज पीसचा कपडा आहे तो पूर्ण कट करून घ्यायचा। आता मागचे टक्स टाकायचे आहेत, तर मी टक्स टाकायला सुद्धा माप टाकून घेतलेला आहे। उभा आपल्याला 4.25 ते 4.5चा टक्स टाकायचा आणि सेंटर ब्लाउजचं सेंटर काढून आडवा आपल्याला 4 इंचावर टक्स टाकायचा किंवा 3.5 इंचावरही टाकू शकता, ते गळ्याच्या रुंदीवर डिपेंड असतं। तर आपला पाठीमागचा भाग आता तयार करून झालेला आहे। तर आता आपल्याला स्लीव्ज तयार करायचे आहेत। स्लीव्ज साठी व्यवस्थित अगोदर अस्तर ठेवून घ्या। नंतर स्लीव्ज वर सुद्धा आपण जे सवासी बाही आहे ती वरच्या साईडला करायचा सवासा भाग, त्याच्यावर अस्तर ठेवायचं। नंतर दुसऱ्या स्लीव्जलाही त्याच प्रकारे वरच्या साईडला अस्तर ठेवायचं। नंतर सवासा भाग वरच्या बाजूला करून अस्तर ठेवून अशा प्रकारे टिप मारायची। नंतर आपल्याला दाब टिप मारून घ्यायची आहे। तर मी दोन्हीही बाहीला दाबटीप टाकून घेतली। नंतर अशा प्रकारे आपल्याला वरच्या साईडला सुद्धा एक फिनिशिंग साठी टिप द्यायची आहे। त्याने काय होतं पुढे चालून जरी ब्लाउजचा कपडा गोळा वगैरे झाला तरी सुद्धा अस्तर बाहेर येत नाही। नंतर आपण दोन्ही स्लीव्ज अशा प्रकारे अस्तरला जोडून घ्यायच्या। नंतर जो ब्लाउज पीसचा शिल्लक कपडा आहे तो कट करून घ्यायचा। नंतर बाही फोल्ड करायची स्लीव्ज आणि सेंटरला कट लावायचा आणि 1.5 इंच जे शिलाई मार्जिन असतं ते व्यवस्थित कट करून एक बरोबर झालं पाहिजे। आता अशा प्रकारे आपल्या ज्या स्लीव्ज आहेत त्या सुद्धा रेडी झालेल्या आहेत। नंतर आपण ब्लाउजचा पुढचा भाग शिवायला घ्यायचा आहे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, मी पहिल्यासारखंच सेम ब्लाउज पीसचा सवासा भाग वरच्या साईडला केला, त्याच्यावर अस्तर ठेवलं आणि गळ्याला टिप मारून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे दोन्ही गळे समोरासमोर ठेवून गळ्याला टिप टाकायची आहे। नंतर शिल्लक राहिलेला जे अस्तर ब्लाउज पीसचा कपडा आहे तो कट करायचा आणि गळ्याला आतल्या साईडला छोटे छोटे कट लावून नंतर आपल्याला फिनिशिंग टिप द्यायची, त्याने गळा खूप सुंदर दिसतो। आणि हे आपण 34 ते 35 मापापर्यंत गळा पलटी मारू शकतो। नंतर आपण गळ्याला पट्टी किंवा गोट लावायचा। तर चला मग अशा प्रकारे मी दोन्ही भाग जोडून घेतलेले आहेत। तर आता आपल्याला साईडचा जो शिल्लक राहिलेला ब्लाउज पीसचा कपडा आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता जे टक्स आहेत आपले त्याला मी खून करून घेतले। ऑलरेडी जी कटिंगच्या वेळेस पाठीमागच्या भागामध्ये मी ह्याची कटिंग दाखवली होती, तर त्याच्यावरच डार्क मार्क करून घेतला आणि आपल्याला आता टक्स टाकायचे आहेत। हुकच्या साईडचा टक्स पूर्ण अर्धा किंवा पाऊण इंचचा आला तरी चालेल, पण जो कमरेच्या साईडचा म्हणजे खालच्या साईडचा जो टक्स आहे तो आपल्याला 2 इंचाचा घ्यायचा आहे, म्हणजे फोल्ड केले तर 1 इंच यायला पाहिजे। फिटिंगच्या साईडचा दोन्ही टक्स धरून अर्धा इंच आणि मुंड्यातलाही दोन्ही टक्स धरून अर्धा इंच। तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असे पप तयार झालेले आहेत। तर कटोरी सारखा पप तयार आहे, विदाउट क्रॉसपट्टी ब्लाउज आहे, तरी फिनिशिंग साठी खूप सुंदर बसणार आहे आणि तुमच्या कस्टमरलाही नक्की आवडणार आहे। हे ब्लाउज शिवल्यानंतर तुमचे कस्टमर ब्लाउज शिवायला नंतरही आल्याशिवाय अजिबात राहणार नाही। तर तुम्ही पाहू शकता आता आपल्याला हुकपट्टी लावायची आहे। हुकपट्टी ब्लाउजच्या सवाशा बाजूने लावायची आणि आतल्या साईडला फोल्ड करून टिप मारायची। तुम्ही पाहू शकता मी दोन्ही पट्ट्या लावता वेळेस व्हिडिओ स्किप केलेला नाहीये किंवा एडिटिंग ही केलेला नाहीये, तुम्हाला सविस्तर व्हिडिओमध्ये दिसत आहे। तर अशा प्रकारे आपल्याला लूक पट्टी तयार करून घ्यायची आहे। अस्तरचा आणि ब्लाउजचा कपडा वापरून पलटी मारून नंतर फिनिशिंग टिप देऊन अस्तरची
आणि ब्लाऊज पीसाचा कपडा जॉईंट केल्यानंतर आपल्याला ते गळ्यावर ठेवायचे। वरच्या साईडला गळ्यावर पट्टी ठेवून 1 इंच फोल्ड करायची, कारण का वरच्या साईडला आपण गळा पलटी मारून घेतला होता। गळा पलटी मारलेला नसला तर आपण नाही फोल्ड केलं तरी चालतं, कारण का नंतर पाइपिंग येते। तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ब्लाऊजच्या सव्वाशा भागाकडे ही पट्टी फोल्ड करायची, हुकाची उलट्या बाजूला आणि लुकाची सव्वाशा बाजूला। तर अशा प्रकारे या दोन्हीही पट्ट्या हाईटला बरोबर आहेत का ते चेक केल्यानंतर आपल्याला कंबरपट्टी लावायची आहे, ती म्हणजे क्रॉस पट्टीच्या जागेवर। कंबरपट्टी कशी लावायची आहे की आपण जी कंबरपट्टी पाठीमागच्या साईडला लावतो त्याच प्रकारे आपल्याला फक्त ही क्रॉस पट्टीच्या जागेवर लावून घ्यायची आहे। आपण दोन्हीकूनही पलटी मारून घेऊ शकलो असतो, पण त्यांनी काय होतं, ब्लाऊज थोडंसं वरी जाण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे कंबरपट्टी लावली तर फिनिशिंग छान येते। तर कंबरपट्टी अशा प्रकारे लावून झालेली आहे। तर आता आपल्याला हुक लुकाचे घर तयार करायचे आहेत। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला क्लिक करा। तर आता आपली लाईट गेली होती त्याच्यामुळे थोडासा गॅप पडला, तर लाईट आल्यानंतर मी हुक लुकाचे घर करून घेते। तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जर ह्या ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तर तोही चॅनलवर फर्स्ट भाग म्हणून अपलोड केलेला आहे, तर तोही पहा। तर अशा प्रकारे आपल्याला आता शोल्डर जोडायचे आहेत। शोल्डर कधीही अलीकडल्या साईडला म्हणजे आतल्या साईडला दोन्हीही गळे व्यवस्थित ठेवूनच नंतर शोल्डर जोडायचे, कारण का जरी एखादा शोल्डर थोडंसं कमी जास्त झालं तर आपल्याला बाही लावतो म्हणजे स्लीव्ज लावतो त्या साईडने अशा प्रकारे थोडासा कपडा कट करता येतो त्याच्यामुळे। तर आता फिटिंगच्या वेळेस काय करायचे, स्लीव्ज जोडायला अशा प्रकारे दोन्हीही पाठीमागचा आणि पुढचा भाग बरोबर आहे का हाईटसाठी ते चेक करून घ्यायचं। नंतर जे स्लीव्जला कट लावला होता तो शोल्डरवर ठेवायचा आणि अशा प्रकारे स्लीव्ज बरोबर जोडून घ्यायचे आहे। जर सेंटरवर कट ठेवला तर स्लीव्ज इकडे तिकडे होत नाही ना, हाईटचा प्रॉब्लेम येत नाही। तर एक टिप टाकून घेतल्यानंतर दुसरी आपण सपोर्ट सिस्टीम म्हणून दुसरीही एक टिप टाकायची आहे। कुठेही ब्लाऊजला एका टिपीवर ब्लाऊज पूर्ण शिवून घ्यायचं नाही। तर चला मग एक स्लीव्ज आपण अशा प्रकारे जोडून घेतली। तर बंद बाजू फिटिंग करण्यासाठी अगोदर सव्वाशा बाजूने आपल्याला टिप टाकायची आहे, नंतर आतल्या साईडला अशा प्रकारे फोल्ड करून अगोदर आपल्याला अर्धा इंचावर टिप टाकून घ्यायची, नंतर आपण फिटिंगचं जे माप आहे त्याच्यावर ब्लाऊज फिटिंग करणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता एका साईडने मी स्लीव्ज लावून रेडी केली, तर अशीच मी दुसऱ्या बाजूचीही स्लीव्ज लावून रेडी करणार आहे, कारण का तुमचाही आणि माझाही वेळ कमी जाईल आणि मला थोडंसं नीट कमी लागेल, तुम्हाला समजेल अशा पद्धतीत सांगितलेलं आहे। तर आपण कंबऱ्याचा चौथा भाग म्हणजे जी फिटिंगची कंबर आहे ती घ्यायची, त्याचा चौथा भाग काढायचा आणि जे शिल्लक राहील ते आपण फिटिंगसाठी घ्यायचंय। तुम्ही पाहू शकता मी 1.25 इंच आपलं फिटिंग राहिलं होतं बरोबर, जे आपण कटिंग ब्लाऊज करायला घेतलं होतं, आणि त्याच खुणावर आपली फिटिंगची टिप आलेली आहे, म्हणजे ब्लाऊज परफेक्ट फिटिंगला बसणार आहे। तर अशा प्रकारे ब्लाऊज फिटिंग करून घेतल्यानंतर आपल्याला ब्लाऊजचा मटका गळा आहे त्याच्यामुळे ब्लाऊजला नॉट लावून घ्यावी लागतील। तर अशा प्रकारे मी ब्लाऊजचे नॉट तयार केल्या आणि आता त्या शोल्डर पासून खाली आपल्याला 2.5 इंचावर जोडून घ्यायच्या आहेत। 2.5 इंचावर जोडून घेतल्यानंतर मी ज्या नॉट तयार केल्या होत्या त्या दोन्हीही नॉट लावून घेते। तर तुम्ही पाहू शकता गळ्याचा ब्लाऊजचा खूप सुंदर शेप आहे। तर अशाच प्रकारे मी ब्लाऊजला पटकीने बटन सुद्धा म्हणजे हुक सुद्धा लावून घेते, कारण का पुन्हा नंतर प्रॉब्लेम होतो। तर अशा प्रकारे आपला ब्लाऊज पूर्ण रेडी शिवून झालेला आहे। तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, आणि तुम्हाला दुसरा कोणता व्हिडिओ पाहायला आवडेल तेही सांगा। तोपर्यंत बाय, टेक केअर।